UTL सोलार, सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। अजित पवारांना सरकारमधून बाहेर काढण्याचा शिंदे गटाचा प्रयत्न। गुलाबराव पाटलांनी अर्थ खात्याचा नालायक उल्लेख केल्यानंतर जयंत पाटलांची टीका। घरामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करतात हे समाजाला आवडत नाही, आम्ही पण अनुभव घेतलाय, मी चूक मान्य केली। गडचिरोलीमधील जाहीर सभेत अजित पवारांकडून पुन्हा एकदा चुकीची कबुली। खोलवर झालेल्या जखमेचा व्रण अजूनही जात नाही, जखम वरती बुजल्यासारखी दिसते मात्र व्रण कायम राहतो। अजित पवारांच्या चुकीच्या कबुलीवर आव्हाड यांची प्रतिक्रिया। अजित पवारांनी केलेली चूक करू नका, ते चांगलं सांगितलं। अजित पवारांनी भाग्यश्री आत्रामांना दिलेल्या सल्ल्यानंतर छगन भुजबळांचं वक्तव्य। भाग्यश्री आत्राम यांचा 11 किंवा 12 सप्टेंबरला पवार गटात प्रवेश। दगा करणाऱ्यांना नदीत फेकून दिलं पाहिजे, जी मुलगी बापाची झाली नाही ती तुमच्या पक्षाची कशी होणार? धर्मराव बाबा आत्राम यांचा शरद पवारांना सवाल। अजूनही चूक भूल करू नका, बापासोबत राहा। वस्तादानं एक डाव राखून ठेवला, तो डाव खेळण्याची वेळ आणू देऊ नका। अजित पवारांचा धर्मराव बाबा आत्राम यांच्या मुलीला इशारा। मी फुंकलो असतो तर उदयनराजे पडले असते, असं मनोज जरांगे म्हणाले। शिवरायांची शपथ घेत आमदार राजेंद्र राऊतांचा दावा, तर राजेंद्र राऊत बोलले ती सगळी फडणवीसांची भाषा। जरांगेंची टीका। जरांगे हाच खरा EWS आरक्षणाचा मारेकरी। महाविकास आघाडीला पूरक काम करताना भाजप द्वेषाने जरांगे पछाडले। भाजप नेते प्रवीण दरेकरांचा पलटवार। भविष्यामध्ये माझ्या विरोधात एजन्सीचा वापर केला जाऊ शकतो, बैठका कुठे आणि कशा झाल्या ते देखील समजेल, रोहित पवार यांचा आरोप। खंडणी शब्दावर जयंत पाटील ठाम। महाराजांनी लिहिलेल्या पत्रात देखील खंडणीचा उल्लेख। आताची खंडणी आणि तेव्हाची खंडणी दोन्ही अर्थ वेगळे। भाजपचा इतिहास कच्चा, जयंत पाटलांनी सुनावलं। महाविकास आघाडी सरकारला खंडणी सरकार म्हटलं गेलं, त्यामुळे त्यांना प्रत्येक ठिकाणी खंडणीच दिसेल। फडणवीसांची जयंत पाटलांवर टीका। मागितलेली खंडणी न मिळाल्यानं शिवरायांनी सुरतेची लूट केल्याचं जयंत पाटलांनी वक्तव्य केलं होतं। विधानसभेला शिंदे गट 120 जागा मागणार, 100 जागा निवडून आणण्याचं आमचं टार्गेट। शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांचं वक्तव्य। संजय गायकवाडांची भूमिका चुकीची नाही, मात्र माध्यमांसमोर बोलणं अयोग्य। कुणालाही जागा वाटपावर बोलण्याचा अधिकार नाही, संजय शिरसाट यांची प्रतिक्रिया। आम्ही महायुतीचा धर्म पाळतो, महायुतीचा धर्म न पाळल्यास वेगळा परिणाम दिसेल। कार्यकर्त्यांनी वेगळी भूमिका घेतल्यास नवल वाटायला नको। नाव न घेता अर्जुन खोतकर यांची रावसाहेब दानवेंवर टीका। छत्रपती संभाजीनगरमध्ये भुमरे आणि खैरेंमध्ये स्टेजवर वादावादी। खैरे आणि नंदकुमार घोडेले पक्षपात करत असल्याचा भुमरेंचा आरोप, तर माझं स्वागत केल्यानं भुमरेंना राग, खैरेंची टीका। ओनली राष्ट्र नो महाराष्ट्र, विनोद तावडे यांच्याकडून देशाच्या राजकारणामध्येच राहण्याचा मानस व्यक्त। विधानसभा निवडणुकीमध्ये फडणवीस, बावनकुळे, पंकजा मुंडे सांगतील तेच करणार, तावडेंचं वक्तव्य। फोडाफोडीचं राजकारण पाहता राज्यामध्ये महाविकास आघाडी सरकार आलं पाहिजे, एकनाथ खडसे यांची प्रतिक्रिया। बाप्पाचा आशीर्वाद, दादांचा वादा। गणेशोत्सवानिमित्त दादांच्या अनोख्या शुभेच्छा। शासकीय योजनांची माहिती देत अजित पवार यांच्याकडून जनतेला शुभेच्छा। संपूर्ण राज्यामध्ये बाप्पाचं ढोल ताशाच्या गजरामध्ये जंगी स्वागत। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते बाप्पाची आरती। गणपती बाप्पानं खूप लोकांना सद्बुद्धी देण्याची गरज, शिंदेंसह फडणवीसांचं साकडं। UTL सोलार, सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।